नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। आता आपण संकलित मूल्यमापन प्रथम सत्र परीक्षेचा जो पेपर येणार आहे तो कोणत्या पद्धतीचा असणार आहे त्यासाठी आपण आज सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवत आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। बघूया आजची सराव प्रश्न पत्रिका काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी। तर प्रश्न 1 अ योग्य पर्याय चौकोनात लिहा असा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, 2x - 3 कंसाचा घन च्या विस्तारात x चा सहगुणक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता जर ह्याचा विस्तार केला तर त्याचा जो सहगुणक आहे तो काय येतो तर 54 येतो। आता या विस्तारासाठी कोणतं सूत्र वापरायचं आहे तर a - b कंसाचा घन a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक काय असणार आहे आपला इथं b चा घन असणार आहे। ठीक आहे, म्हणजे तिथं बघा 3 गुणिले काय आले इथं 3 गुणिले a म्हणजेच किती आपले 2x आहे बरोबर आहे, गुणिले b चा वर्ग म्हणजेच किती आले इथं 9 आले। म्हणजेच बघा 3 दोन्ही 6 झाले आणि sin 90 किती होतात तर 54 आणि इथलं चिन्ह बेरजेच आहे, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। ते जर व्यवस्थित तुम्ही सोडवला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल। दुसरा प्रश्न आहे, जर घनमूळ किती दिलेले बघा 32,768 चे घनमूळ हे किती दिलेले आहे 32 दिलेले आहे, तर 32.768 चे घनमूळ किती असणार आहे। तर आता ह्याचं उत्तर पण किती असणार आहे या ठिकाणी तर 32च असणार आहे। पण आता दशांश चिन्ह देताना इथं बघा 1 2 आणि 3 आहे पाठीमागून बरोबर आहे, म्हणजे दशांश चिन्ह येताना आपलं काय असणार आहे पाठीमागून 1 नंतर असणार आहे, कारण काय करणार आहे 3.2 चा 3 वेळा आपण गुणाकार केला तर पाठीमागून 1 दशांश चिन्ह असे 3 दशांश चिन्ह होतात, म्हणजे 3 संख्यानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल आपल्याला, म्हणजे हे उत्तर मिळेल। म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। ठीक आहे, आता बघा तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे तर त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे। ठीक आहे, त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजे समभुज म्हणजे काय समान बाजू असणारा त्रिकोण। एम लंब बाजू बीसी, एम काय घेतला लंब टाकला तर ओ लंब संपात बिंदू आहे। इथं काय आपला ओ हा लंब संपात बिंदू आहे। जर एओ बरोबर 4.2 दिलेला आहे, म्हणजे एओ किती दिलेला आपल्याला 4.2 आहे। ठीक आहे, तर एम आपल्याला काढायचे म्हणजे पूर्ण इथून इथपर्यंतची लांबी काढायची आहे। मग त्यासाठी बघा तर यातलं गुणोत्तर किती असतं, आधी आपल्याला ओएम काढून घ्यायला लागेल। ओएम म्हणजेच किती असणार आहे ह्याच्या निम्म म्हणजेच किती आले 2:1, कारण ह्यातलं गुणोत्तर हे काय असतं 2:1 हे गुणोत्तर असतं। पण आपल्याला लांबी कशाची काढायची आहे तर एम ची काढायची आहे, म्हणजे 4.2 अधिक 2.1 म्हणजेच किती असणार आहे 6.3 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलेलं आहे बघा, तर आकृतीत रेषा यल व रेषा एम समांतर आहेत। रेषा पी ही छेदिका आहे, जर x ची किंमत किती तर x ची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे। आता यल आणि एम या दोन समांतर रेषा असतील आणि ही जर छेदिका असेल तर हे काय आहेत आपले आंतरकोन आहेत, आणि आंतरकोनांची जोडी ही काय असती 180, म्हणजे त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। म्हणून आपण काय घेतले बघा 7x अधिक 2x बरोबर 180 आले। 7 आणि 2 किती झाले 9 झाले, 9 गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात आला, भाग घालवला तर 20 उत्तर आले, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे काय आहे बरोबर पर्याय आहे। ठीक आहे, आता प्रश्न बी पहिल्यातलाच ब प्रश्न काय सांगितले बघा, इथं खालील प्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे। कोणाच्या 3 मध्यगा ज्या बिंदूत परस्परास छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात तर त्याला आपण काय म्हणतो मध्यगा संपात बिंदू असं म्हणतो। ठीक आहे, 7/6 बरोबर 1.666 अखंड आवर्ती दशांश रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, पण बघा ज्या वेळेला आपण काय करतो तर 7 ला 6 नी भाग घालवतो तर 7 6 1 6 किती राहिले 1 राहिले, दशांश चिन्ह दिला 10 झाले, 6 2 12 म्हणजे तिथे किती आले आपले 6 1 6च घेणार बरोबर आहे, म्हणजे परत इथं किती आले आपले 4 0, परत बघा इथं साइन सक्क 36 होतात म्हणून भाग घालवला परत 4, म्हणजे परत काय होतात इथं 4 4 येत जाणार आहे आणि इकडे वरती 6 6 येत जाणार आहे, म्हणजे अखंड आवर्ती रूपात काय येणार आहे आपलं 6 6 6 6 परत येत जाणार आहे, म्हणजेच काय आले एकच संख्या परत परत येत असेल तर त्याला आपण काय देतो वरती आवर्ती चिन्ह देतो। ठीक आहे, टिंब असं। आता इथं बघा
तिसरा प्रश्न 2x वर्ग अधिक 5x वजा 18 बरोबर x वजा 2 पण दुसऱ्या कंसात काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे गणित आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. या पेपरमध्ये बऱ्यापैकी 8वीचेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला 8वीचे प्रकरणे बघायची असतील त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुमचं मॅथ्स अजून पक्क होईल. ठीक आहे. आणि बेसिक गोष्टींचे व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा नक्की एकदा बघून घ्या. इथे बघा 2x वर्ग अधिक 5x वजा 18 दिलेले आहे. बरोबर आहे. आता 18 दोन्ही किती झाले 36. आता 36चे असे अवयव पाडायचे ज्यांची बेरीज वजाबाकी केली तर अधिक 5 यायला पाहिजेत आणि गुणाकार केला तर वजा 36 यायला पाहिजे. म्हणजे 9 चौक किती होतात तर 36 होतात. म्हणून 2x वर्ग अधिक 9x वजा 4x वजा 18. परत आपण काय करतो 2 चे ग्रुप तयार करतो. आता यातनं सामायिक काय आहे फक्त x आहे म्हणून x बाहेर काढलं. आतमध्ये काय राहिलं तर 2x अधिक 9 राहिले. इथं बघा 2 या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून 2 बाहेर काढले. आतमध्ये 2x अधिक 9 राहिलेले आहेत. म्हणजे पहिला ब्रॅकेट काय असणार आहे x वजा 2 जो इथं दिलेला आहे आणि दुसरा असणार आहे आपला 2x अधिक 9 ते काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न दाब P हा पृष्ठबळाच्या A व्यस्त प्रमाणात बदलतो हे विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा. म्हणजे काय बघा दाब म्हणजेच काय दिले P पृष्ठफळाच्या म्हणजेच काय A हे काय आहे व्यस्त प्रमाणात म्हणून हे काय आहे आपलं 1/1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे खालील प्रश्न सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बघा 3/5 व 2/15 या परिमेय संख्यांची तुलना करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुलना करायची म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय लागतो तर छेद समान लागतो. त्यामुळे आपण काय घेतले इथं गुणिले 3 आणि इथं गुणिले 3 केलं का तर 5×3=15 होतात. इथला छेद किती आहे 15 आहे म्हणून. ठीक आहे. तर त्यामुळे बघा 3×9 झाले आणि 5×15 झाले. आता दोघांचा छेद समान आहे. ज्यावेळेला अंशातली संख्या मोठी तो पूर्णांक अपूर्णांक हा मोठा असतो म्हणून या ठिकाणी काय झालं इकडे तोंड आलेलं आहे. म्हणजे 3/5 हा अपूर्णांक मोठा आहे कशापेक्षा तर 2/15 पेक्षा. 2/16 या संख्येचे घनमूळ काढा. इथं अवयव पद्धत काढून घेतलेली आहे. अवयव पद्धतीवरून अवयव जे आले ते आपण घनमुळात लिहिले. 3×3चा एक ग्रुप तयार केला. त्या 3×2 मधला 1×2 काय केला बाहेर काढला. या 3×3 मधला 1×3 बाहेर काढला आणि दोघांचा गुणाकार केला म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर 216चे घनमूळ मिळालेले आहे. ठीक आहे. आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि ही आपली सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रथम सत्रासाठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 काय सांगितलेलं आहे बघा चौकोन ABCD या आयतामध्ये लांबी AB बरोबर 8 सेमी BD बरोबर 10 सेमी तर AD बरोबर काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे BD दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. AB दिलेला आहे आणि AD जी आहे ती काढायची आहे. आता A कोण हा किती आपला 90 अंशाचा आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरस प्रमेय वापरला तर BD हा आपला कर्ण झाला म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बाजूंच्या वर्गांची बेरीज आपण लिहू शकतो. आणि इथं कारण लिहायचं आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयावरून. ठीक आहे. BDचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग ABचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग आणि AD आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. हा 10चा वर्ग 100 झाला 8चा वर्ग 64 झाला 100 वजा 64. आता हे अधिक 8 होते 8चा वर्ग होता तर इकडे आल्यानंतर काय झाले वजा 64 झाले. ठीक आहे. वजाबाकी केली 36 आले. ठीक आहे. पण आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला फक्त AD पाहिजे त्यामुळे AD बरोबर 6×36 म्हणजेच वर्गमूळ घेतले तर उत्तर किती आले आपल्याला 6 हे उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा x समचलन y जेव्हा x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 20 तर चलनाचा स्थिरांक काढा. स्थिरांक काढा म्हणजे काय काढा k ची किंमत काढा असं होतो. x ची किंमत किती आहे. आता ज्या वेळेला समचलन असतं त्यावेळेला आपण काय लिहितो बघा x बरोबर k y लिहितो बरोबर आहे. स्थिरांक लिहिताना k. ठीक आहे. आता x ची किंमत 4 दिली होती ती टाकली. y ची किंमत 20 दिली होती. आता हा 20 k ला गुणाकारात होता तो इकडे गेल्यानंतर 4 ला भागाकारात होईल म्हणून k बरोबर 4/20 केले. 4×1 4 आणि 4×5 म्हणजे 1/5 हा स्थिरांक आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न दुसऱ्यातला पाचवा एका वस्तूची छापील किंमत ₹1600 आहे. शेकडा 10 सूट दिली असता त्या वस्तूची विक्री किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे.
आता यामध्ये बघा छापील किंमत 100 रुपये असेल तर 10% सूट दिली आहे, तर विक्री किंमत किती झाली आपली 90 रुपये झाली. बरोबर आहे, कारण काय झाली 100तून 10 वजा करतो आपण, म्हणजे किती मिळाले आपल्याला 90 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा छापील किंमत आपल्याला देताना इथे किती दिलेले 1600 रुपये दिलेले, पण त्यावर 10% सूट दिल्यानंतर विक्री किंमत काय होईल हे काढायचं आहे, त्यामुळे आपण इथं काय घेतले एक्स घेतले. आता बघा 1600ला एक्स रुपये काय आहे विक्री किंमत आहे, तर 100ला किती होती 90 होती. म्हणून आता हा जो 1600 होता तो भागाकारात होता, तो इकडे गेल्यानंतर काय होईल गुणाकारात जाईल. म्हणून मग इथल्या शून्याला हे 2 शून्य निघून गेले. 16 गुणिले 9 म्हणजे 144 आणि इथला एक शून्य म्हणजे 1440 रुपये ही काय असणार आहे आपली विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा. काय आहे बघा, सूत्राचा वापर करून किंमत काढा असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता 50 अधिक 8 किती होतात, तर 58 होतात. बरोबर आहे. डायरेक्ट 58चा घन काढायचा झाला तर आपण 58 गुणिले 58 गुणिले 58 करतो, ते अवघड होत जातं. त्याच्यापेक्षा सूत्राचा वापर करतात. आणि सूत्राचा वापर म्हणजे कुठलं सूत्र वापरणार आहे, तर ए अधिक बी चा घन हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहे. ठीक आहे. ए अधिक बी कंसाचा घन असेल तर ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन हा सूत्र वापरलं या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी बघा 50चा घन केला, 3 गुणिले 50 वर्ग गुणिले 8 केले, इथं 3 गुणिले 50 आणि 8चा वर्ग करून या सगळ्यांचा गुणाकार केला आणि 8चा घन 512 आणि मग या सगळ्यांची काय केलेली आहे आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे. ठीक आहे. आता इथं बघा दुसरा प्रश्न आहे अवयव पाडा. पी वर्ग वजा 7 पी वजा 44 आहे. ठीक आहे. आता वजा 44 चे असे अवयव पाडायचे ज्यांचा गुणाकार वजा यायला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी केली तर वजा 7 यायला पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येला आपण काय केलेलं आहे, इथं वजा चिन्ह दिलेलं आहे. म्हणून पी वर्ग वजा 11p अधिक 4p वजा 44 आलं. आता इथनं पी बाहेर काढला तर पी वजा 11 राहिले, इथं 4 आहे, 4च्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत म्हणून 4 बाहेर काढले तर आतमध्ये पी आणि इथं 11 चोक 44 म्हणून 11 आलेले आहे. पहिला कंस पी वजा 11 आणि दुसऱ्या कंसात पी अधिक 4 हे अवयव पडलेले आहेत. तिसरा प्रश्न बघतोय. काय सांगितलेले बघा, एका आयताचा कर्ण 26 सेमी असून त्याची एक बाजू 24 सेमी आहे तर दुसरी बाजू काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी एक बाजू 24 घेतली, कर्ण 26 घेतला, आयताचे जे कोण असतात चारी कोण हे 90 अंशाचे असतात, त्यामुळे काटकोन त्रिकोणाचं सूत्र या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. म्हणजेच पायथागोरस प्रमेय वापरला. तर इथं बघा कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, हे सूत्र वापरलं. इथं 26चा वर्ग बरोबर ए बी आपल्याला काढायचंय आणि बीसी किती दिलेलं आहे 24 दिलेलं आहे. ठीक आहे. हा 24 इकडे आल्यानंतर काय झाले वजा झाले, म्हणजे 24चा वर्ग डायरेक्ट वजा केला. आता इथं सूत्र कोणतं वापरलं बघा, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए वजा बी ए अधिक बी. 26 मधून 24 गेले, 2 राहिले, 26 अधिक 24 म्हणजे 50, दोघांचा गुणाकार केला 100, दोघांचं वर्गमूळ घेतलं तर ए बी बरोबर किती आले 10, म्हणजे इथली लांबी किती आलेली आहे 10 आलेली आहे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा, तर एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्यांची विक्री किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता त्यासाठी बघा पहिल्यांदा छापील किंमत किती दिलेली आहे, तर 100 रुपये असल्यास 12% ज्या वेळेला सूट देतो त्यावेळेला विक्री किंमत किती झाली आपली 88 रुपये झाली. बरोबर आहे. पण छापील किंमत 3000 रुपये असेल तर विक्री किंमत किती असणार आहे आपली एक्स झाली. बरोबर. म्हणजेच काय झाले एक्स भागिले 3000 बरोबर 88 भागिले 100 म्हणजे 3000ला एक्स तर 100ला किती विक्री किंमत असेल हे झालं. आता या ठिकाणी बघा एक्स बरोबर किती आले इथं 88 गुणिले किती असणार आहे, हे 3000 भागाकारात होते, इकडे आल्यानंतर गुणाकारात आले, म्हणजे ह्या 2 शून्याला इथल्या 2 शून्य गेल्या. 88 गुणिले 30 म्हणजे 2640 ही आपली काय आलेली आहे विक्री किंमत आलेली आहे. पण आपल्याला सूट पण विचारलेली आहे, म्हणजे सूट बरोबर काय असणार आहे, तर 3000 वजा 2640 असणार आहे. तर आता इथं बघा शून्य आले, 10तनं 4 गेले 6 राहिले, ह्याच्याला 1 आला, 10तनं 7 गेले 3 राहिले, परत आता इथं ह्याच्या परत दिला म्हणजे 360 रुपये काय मिळालेले आहे सूट सुद्धा मिळालेली आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला करायचा आहे, विशालकोन पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याचा लंबदुभाजक काढून, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करणार एक विशालकोन असा काढून घ्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक बाजूचे काय करायला लागतील तुम्हाला लंबदुभाजक काढून घ्यावे लागतील. आणि लंबदुभाजक काढल्यानंतर जिथं जो बिंदू असणार आहे तुमचा तो म्हणजेच काय असणार आहे तुमचा लंब संपाद बिंदू असणार आहे. ठीक आहे. आणि ही आकृती तुम्ही काढायची. पुढचा प्रश्न आहे आपला 33
375 या संख्येचे घनमूळ काढा. आता घनमूळ कसे काढायचे आपण मगाच्याच प्रश्नामध्ये बघितलेले आहे. अवयव पाडा, 3 चे ग्रुप काढा आणि त्या 3 मधला एक संख्या बाहेर काढा आणि त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, सरळ रूप द्या. आता इथं बघा, इथं आपल्याला ही पूर्ण संख्या म्हणजे ए मानायचे, ही पूर्ण संख्या म्हणजे बी मानायचे. म्हणजेच आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे, ए घन वजा बी घन याचं जे सूत्र आहे ते वापरायचंय. काय आहे, ए वजा बी कंसात काय असणार आहे बघा, इथं ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे आपलं जे सूत्र आहे ते सूत्र वापरलेलं आहे. म्हणजेच ह्याला काय केलं, 2a अधिक बी पहिला कंस आणि 2a वजा बी इथं वजा चिन्ह दिलं. ए वर्ग म्हणजे पहिल्या कंसाचा वर्ग, ए गुणिले बी म्हणजे पहिला कंस गुणिले दुसरा कंस अधिक बी वर्ग म्हणजेच दुसऱ्या कंसाचा वर्ग केला आणि हे परत एकदा सगळं सोडवून घेतलेलं आहे. इथं वजा चिन्ह होतं त्यामुळे वजा 2a वजा वजा अधिक झालं, वजा 2a अधिक 2a निघून गेलं. इथं बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग या पद्धतीने सोडवलेला आहे. इथं या दोन्ही कंसांचा गुणाकार करून घेतलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे आपण, ए वजा बी कंसाचा वर्ग त्या पद्धतीने सोडवून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर राहिलेले जे जात निघून जात होते त्या किमती काढून टाकलेले आहेत. राहिलं काय, तर इथं बी अधिक बी म्हणजे 2b राहिले. इथं बघा 4 आणि हे 4 4 12 ए वर्ग आणि एकच बी आहे राहिलेला म्हणून अधिक बी चा वर्ग या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न बघा, सोपे रूप द्या असं सांगितलेलं आहे. 8x घन वजा 27y घन छेद 4x वर्ग वजा 9y वर्ग दिलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा 2x चा घन वजा 3y चा घन, कारण 8 म्हणजेच कशाचा आहे, 2चा आणि 27 चा घन काय असतो, 3 चा घन काय असतो, 27 असतो म्हणून 3y घन म्हणजे ए घन वजा बी घन हे जे सूत्र वापरलं होतं ते सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि इथं बघा 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9 असतो म्हणून 2x वर्ग वजा 3y वर्ग आले. इथं सुद्धा ए वर्ग वजा बी वर्ग आले म्हणून ए वजा बी ए अधिक बी घेतले. इथं समान कंस होते त्यामुळे ते निघून गेले आणि राहिलेले जे हे होते ते या ठिकाणी लिहिलेले आहेत. ठीक आहे, आणि हे जर तुम्हाला समजलं नसेल तर याचे व्हिडिओ आपण स्पेशल आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सराव संचाचे. ते व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुमचं मॅथ अजून पक्क होईल आणि बेसिक सुद्धा पक्क होईल. आता खालील प्रश्न सोडवा, शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामधले इथे बघा 8 मार्काचा प्रश्न आहे तुम्हाला आणि हा 4 मार्काला आणि खालचा 4 मार्काला असा प्रश्न आहे. ठीक आहे, इथं आकृती काढायची आहे आणि ती आकृती तुम्ही काढणार आहात. इथं बघा त्रिकोण एबीसी हा कोणताही लघुकोन काढा. लघुकोन काढा म्हणजे या पद्धतीचा एक कोन काढायचा आहे आणि काय करायचंय तुम्हाला एम बी आणि सी पण म्हणजे काय करायचंय, प्रत्येक बिंदूतून तुम्हाला मध्यगा काढायच्या आहेत आणि मध्यगा काढल्यानंतर काय करायचं आहे तर जी या बिंदूमध्ये त्या मध्यगात छेदतील आणि तुम्हाला पुढे असं दिलेलं आहे की एजीस जीएम हे गुणोत्तर काढा. आता तुम्ही जी आकृती काढाल त्याची प्रत्येकाची मापं वेगळी येतील पण गुणोत्तर ज्या वेळेला तुम्ही गुणोत्तराला भाग घालवून जे शेवटचं उत्तर जे मिळेल तुम्हाला ते काय मिळणार आहे, एजी छेद जीएमचं 2 एकच गुणोत्तर मिळणार आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघतोय, नफीसाने खादी भांडारातून पुढील वस्तू खरेदी केल्या, कंसामध्ये मिळालेले शेकडा रिबीट लिहिलेले आहे. ठीक आहे, आता प्रत्येकी रुपये 600 प्रमाणे 3 साड्या घेतल्या आणि त्याला किती रुपये मिळालेले आहेत, 15% रिबीट मिळालेला आहे. ठीक आहे, तर आधी बघा 3 साड्यांची किंमत किती होती, म्हणजेच एका साडीची 600 रुपये म्हणजे 3 साड्यांची किती झाली, 1800 झाली. प्रत्येक रुपये 100 प्रमाणे मधाच्या 4 बाटल्या घेतल्या म्हणजे 4 बाटल्यांची किंमत काय झाली, 4 गुणिले 100 झाली. बरोबर आहे, बरोबर 400 रुपये झाले. तर नफीसाने किती रक्कम दिली असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर आहे, तर आता या ठिकाणी बघा एकूण खरेदी किंमत म्हणजेच या दोघांची काय झाली, बेरीज केली आपण. बरोबर आहे, आता प्रत्येकवर रिबीट जे दिलेलं आहे ते वेगळं दिलेलं आहे म्हणजे साड्यांवर मिळणारी रिबीट हे किती आहे, 15% आहे. त्यामुळे 15/100 गुणिले 1800 करायचं होतं. मी इथं 15 गुणिले 1800/100 केलेलं आहे, छेदातच 100 लिहिलेलं आहे त्यामुळे काहीच अडचण नाही. या 2 शून्याला इथल्या 2 शून्य गेल्या, 15 गुणिले 18 केले, 270 आले. मधाच्या बाटल्यांवर मिळणारी रिबीट किती आहे तर 10% आहे म्हणून 400 गुणिले 100 केले कारण एकूण रुपये किती लागलेत आपल्याला, 400 रुपये म्हणजे इथे किती आले आपले, 40 रुपये आले. बरोबर आहे, आता एकूण रिबीट किती मिळाले आपल्याला तर 270 अधिक 40 म्हणजे 310 रुपये मिळालेलं आहे. पण नफीसाने दिलेली रक्कम म्हणजे किती रक्कम दिली त्याची आता टोटल रक्कम किती झाली होती तर 2200 रुपये झाली. रिबीट किती मिळालं, 310 रुपये मिळालं. मग त्या दोघांची वजाबाकी केली म्हणजे 1890 रुपये तिनं काय दिलेले
आहेत. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे 8वीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्यामुळे तेही प्रकरण एकदा नक्की बघून घ्या, जेणेकरून तुमचे पेपर अजून सोपे जातील. धन्यवाद.